पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर। भामरी शिवारात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाक कारवाई 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जण ताब्यात। लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात सुरू ठेवलेल्या कठोर मोहीम अंतर्गत दिनांक 3 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC पोलीस ठाणे हद्दीतील भामरी शिवारात धाड टाकत तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत 5 जणांना रंगेहात पकडले असून तब्बल 2,17,060 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे संध्याकाळचे 5:10 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वातील पथकाने भामरी शिवारातील एका शेतात नारळाच्या झाडाखाली बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झालेवरून माहितीची शहानिशा करून संध्याकाळचे 5:40 वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकण्यात आली। छाप्यात 5 इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले। पोलिसांनी त्वरित सर्वांना ताब्यात घेत पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य, मोबाईल, वाहन असा एकूण 2,17,060 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। 1 शाबाज हमीद शेख रा वसवाडी पाखरसांगवी लातूर। 2 इंजमाम भुरेखा पठाण रा जाफरनगर लातूर। 3 सागर जयद्रथ जाधव रा खाडगाव रोड लातूर। 4 अविनाश आनासाहेब बनसुडे रा पटेल नगर लातूर। 5 आसिफ अयूब उमाटे रा खाडगाव रोड। वरील सर्व आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या तिरट जुगार खेळत व खेळवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अन्वये पोलीस ठाणे MIDC येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकामधील पोपनी अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी केले। लातूर जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, जुगार, सट्टा, मटका यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही। अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे।